शेतकरी बंधूंनो, रामराम. हे बघा, आपण अत्याधुनिक यंत्रानं पेरलेला गहू हे असे सारे पडलेले आहेत. आणि या ठिकाणी आपण श्रीराम सुपर 303 ही व्हरायटी पेरलेली आहे. हे बघू शकता तुम्ही, आपले हे 11 फणी यंत्रानं पेरलेला गहू असे सारे पडतात 5.5 फुटावरचे. भिजवण्याकरता एकदम सुरळीत आणि सुटसुटीत जातं. वरच्या साईडने पाणी लावून द्यायचं आणि खाली टाईम लावून आलं की बस सारा बंद करायचा. तर हे अशा प्रकारचं हे आपलं श्रीराम सुपर 303 हे बघू शकता. 3 एकरचा प्लॉट आपण पेरलेला आहे. या ठिकाणी आहे 1 एकर. हे पूर्ण एरिया हे बघू शकता. हे असे सारे हे आपला गहू आंबून देऊन झालेला आहे. 21 दिवस झालेत, पाणी देऊन 4-5 दिवस झालेत. नेमकंच रान कुठं वापशावर येत आहे. आणि याच्यानंतर अपोजिट साईडला आहे बघा, हे दुसरं त्याच्या मागं पेरलेला दुसरा ढेल आहे. हे बघा, याला पण आपण आंबवून दिलेलं आहे. हे थोडा मागचा आहे, त्याच्या मागचा एक 4-5 दिवसाचा. हे झालं आपलं 2. तुम्हाला लगेच तिसऱ्या ढेल्याचा बी लगेच दाखवतो. हे बघा, हे तिसरं ढेल इकडं. हे अशा प्रकारचे सारे हे वरून पाणी लावून द्यायचं. हे बघा, हे भुंडे याच्यावरून पाणी लावून दिलं की सीधा पाणी खाली जाणार सरळ. तुम्हाला असा हे धुरा आहे, हे मेन लाईन. या दंडानं प्रत्येक ठिकाणचे असे भुंडे फोडायचे. हे बघा, हे भुंडे धुऱ्यावरच उभं टाकून तुम्ही भुंड फोडायचा आणि टाईम लावायचा. 15 मिनटामध्ये एका साऱ्याचं पाणी त्या कडीला जाते. प्रत्येक वेळेस खालच्या साईडला जाऊन बघण्याची गरज नाही. आज गहू छोटा असल्यामुळं आपल्याला खाली जायला काय वाटत नाही, पण कालांतरानं ज्यावेळेस गहू मोठा होतो त्यावेळेस मध्ये सरपाची वगैरे भीती असल्यामुळं तुम्हाला पलीकडे जाऊन पाहण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणाहून एका साऱ्याचा टाईम लावायचा. जसा की या भुंड्याहून फोडलं आणि तुम्ही शेवटच्या कडीला गेल्याच्यानंतर एकदा टाईम लावायचा. 15-20 मिनटामध्ये जसं रान ताणलेलं असेल त्या हिशोबानं समजा सारा गेला की नंतर बाकीच्या साऱ्याचा त्या टायमानुसार तुम्ही पाणी फोडून भिजू शकता. म्हणजे ही तुमची जी भिजवण्याची सोय आहे ती एकदम सोपी आणि कमी परेशानीची आहे. गव्हात जायची अजिबात गरज नाही. 5.5 फुटी सारे असल्यामुळं पाणी हे असं भोगून जोमून चालतं. आणि तुम्हाला गव्हाला पण 6 इंचाचा सावा असल्यामुळं ॲव्हरेज 100% वाढण्याची खात्री. पण बॅग पेरायची ही श्रीराम सुपर 303. तर हे आपण श्रीराम सुपर 303 पेरलेलं जे आहे, तर हे बघू शकता. याची अशी सध्याची कंडिशन, आता फुटवे वगैरे चांगले होतील. कंपनीचं म्हणणं आहे की एका ठिकाणी आपल्या श्रीराम सुपरला कमीत कमी 10 फुटवे आणि जास्तीत जास्त 25पर्यंत फुटतात. तर आता आपण स्वतः पेरलं असल्यामुळे आपण बघू की किती फुटतात काय आहे ते. त्यानंतर तुम्हाला मी फुटवे बी दाखवील. आणि हे आपलं इकडच्या दुसऱ्या साईडला इकडं आपण गांजरं पेरलेत आपल्या अत्याधुनिक यंत्रानं. हे आपला गांजराचा प्लॉट आहे. या ठिकाणी 1 एकरचा गांजर बियाणे एका एकरला 1 ते 1.5 किलो लागते. खूप झालं, त्याच्यावर लागत नाही, हायेस्ट 1.5 किलो. तर या ठिकाणी आपण हे गांजर पेरलेलं आहे. जर तुम्हाला गांजर, कांदा, शेपू, धना, तीळ, गहू जर पेरायचा असेल तर कृपया करून जमीन ही भिजवू नका. कोरड्याच रानामध्ये धंदा करून घ्या आणि आम्हाला फोन करा. तुमचं पेरणं चांगलं होईल, सारे चांगले पडतील, तर तुमची भिजवण्याची परेशानी 100% कमी होऊन जाईल. तुम्हाला वरून पाणी लावल्याच्यानंतर खाली परत येऊन मधामध्ये भुंडे फोडीत बसायची गरज नाही. अशा प्रकारचं हे आपलं 5.5 फुटी 6 फुटी असे जे यंत्राचे सारे आहेत ते पडतात. संपर्कासाठी 9823850617 या नंबरला संपर्क करा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपलं आधुनिक शेती आधुनिक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. रामराम.